श्री माऊली सेवा परिवाराच्या वतीनं आयोजित या अनुभवामृताच्या प्रवचनमालेच्या या वर्षीच्या द्वितीय सत्राला आपण आरंभ करतो आहोत. सद्गुरू श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या अनुभवामृताचा विचार आपण करतो आहोत आणि त्याच्याकरता ज्ञानेश्वर महाराजांनी सुरुवातीला रचलेली जी मंगलाचरणाचे 5 श्लोक आहेत त्याच्यातल्या पहिल्या श्लोकाचा विचार मागच्या वर्षी आपण करून आलो आणि द्वितीय श्लोकाला कालपासून आपण आरंभ केलेला आहे. या दुसऱ्या श्लोकामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या सद्गुरूंचं वर्णन केलं आहे आणि सद्गुरू म्हणजे साक्षात शांकरी विद्या ही प्रकट झालेली आहे असं सद्गुरूंचं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी केलं आहे. गुरु म्हणजे कोण आहे तर गुरु ही व्यक्ती नाही आहे तर गुरु हे स्वरूपतः ज्ञान आहे असं सांगणं चालू आहे. गुरु कोण? कारण व्यक्तिरूपानं एखाद्याला बघणं याच्यामध्ये दोषदर्शनाची शक्यता जास्त असते. तत्वरूपानं ज्या वेळेला एखादं काही तत्व म्हणून बघितलं जातं त्यावेळेला त्याच्यामध्ये दोषदर्शनापेक्षा सुद्धा एक समर्पणाची आणि आदराची भावना जास्त असते. याकरता तत्व म्हणून गुरुकडे बघावं. मग ते काय तत्व आहे हे सांगताना ज्ञानेश्वर महाराज सांगतात की या लोकामध्ये गुरु नावानं विख्यात असणारे जे आहेत ते साक्षात शांकरी विद्या आहेत. विद्येला मानवी आकार आला, ज्ञानाला मानवी आकार आला. ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं हेच वर्णन डोळ्यासमोर ठेवून एकनाथ महाराजांनी सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांना कैवल्याचा पुतळा असं म्हटलं. हे कैवल्य म्हणजे काय आहे तर केवलत्व. केवल शब्दाचं भाववाचक कैवल्य असं होतं. तर केवल म्हणजे एक म्हणजे द्वैत निरपेक्ष एकत्व जिथं आहे त्याला केवल असं म्हणतात. द्वैताच्या सापेक्षत्वानं येणारी केवलता ही अभंग नसते, ही अनंत नसते, सापेक्षत्वानं येणारी. निरपेक्षत्वाने जिथं एकत्वाचा विचार होतो ते एकत्व म्हणजे केवलत्व आणि ते केवलत्व म्हणजेच मोक्ष. केवल शब्दाचा तसा अर्थ बघितला तर परब्रह्म असं होतं. कारण केवल काय आहे या जगतामध्ये तर परमात्मा आहे. एक काय आहे तर परमात्मा आहे. जो परमात्मा द्वैत निरपेक्ष एकत्वानं सिद्ध होतो. कारण ज्ञाता आणि ज्ञेयाच्या सापेक्षत्वानं परब्रह्माला ज्ञानाला सिद्ध करण्यामध्ये ते ज्ञान जरी ज्ञान म्हणून सिद्ध झालेलं असलं तरी ज्ञातृज्ञेयाच्या सापेक्षत्वात असल्यामुळे ज्याच्या संबंधानं सापेक्षता निर्माण होते त्याच्या निवृत्तीत ज्याची सापेक्षता सिद्ध होते तोही निवृत्त होतो. आपल्याला मला आता ते विज्ञानाच्या परिभाषेमध्ये रिलेटिव्हिटी नीट सांगता नाही येणार. बरेच वर्षाचा संबंध तुटून गेला आहे माझा. त्याच्यामुळे रिलेटिव्हिटी मला शास्त्रीय परिभाषेमध्ये सांगता येणार नाही. परंतु वेदांताच्या परिभाषेमध्ये ज्या 2 पदार्थांमध्ये सापेक्षता असते त्या 2 पदार्थांपैकी एकाची निर्मिती ही दुसऱ्याच्या निर्मितीची अपरिहार्यता असते आणि एकाची निवृत्ती ही दुसऱ्याच्या निवृत्तीची अपरिहार्यता असते. हा रिलेटिव्हिटीचा किंवा सापेक्षतेचा सिद्धांत वेदांत दृष्टीने मानता येतो. आणि तसा परमात्मा नाही. त्यामुळे परमात्म्याला जे एकत्व सांगितलं जातं, केवलत्व सांगितलं जातं. केवल म्हणजे परमात्मा, केवल म्हणजे मोक्ष आणि केवल म्हणजेच ज्ञान. या कारण ज्ञानेश्वर महाराजांनी 15व्या अध्यायामध्ये ज्ञातृज्ञेया विहीन नुसधेची जे ज्ञान, ज्ञातृज्ञेय विहीन नुसतंच ज्ञान, नुसतंच म्हणजे त्याला सापेक्षतेचा स्पर्शच नाही असं जे ज्ञान तोच परमात्मा असं म्हणून सांगितलं आहे. सुखा भरले गगन गाळी वजे असं 15व्या अध्यायामध्ये पुढे म्हटलं आहे. ते जे तत्व आहे ते जसं सापेक्षाचा संबंध नसणारं आहे तसं कैवल्याचा पुतळा ज्ञानेश्वर महाराज आहेत. म्हणजे काय आहे तर केवल आहेत आणि केवलत्वाचा पुतळा. हे केवलत्वाचा पुतळा हे तिथं ज्या अर्थाने म्हटलंय त्याच अर्थानं ज्ञानेश्वर महाराजांनी गुरुरित्याख्यया लोके साक्षात विद्या ही शांकरी हे इथं त्याच भूमिकेतून त्याच भावनेनं म्हटलेलं आहे. आता निवृत्तीनाथ महाराजांचं वर्णन करताना हे साक्षात शांकरी विद्या आहेत असं म्हटलंय, त्यांचं मोठेपण सांगितलंय. काल आपण असा विचार करत होतो की कोणत्याही गोष्टीची श्रेष्ठता ही 3 गोष्टींवर अवलंबून असते. एक त्याच्याकरता विचारात घ्यावं लागते ती विषयतः श्रेष्ठता असली पाहिजे, प्रमाणतः श्रेष्ठता असली पाहिजे आणि फलतः श्रेष्ठता असली पाहिजे. तर ती वस्तू ही सर्वार्थानं श्रेष्ठ मानली जाते.
आता त्याच्यामध्ये विषयतः श्रेष्ठ याचा विचार काल आपण केला की हे शांकरी विद्या किंवा जी विद्या जिला आपण ब्रह्मविद्या असं म्हणतो ती सर्वात श्रेष्ठ आहे. का श्रेष्ठ आहे? कारण बाकीच्या ज्या विद्या आम्हाला प्राप्त होतात त्या विद्येने पहिलं कारण म्हणजे मोक्ष मिळत नाही. मला एखादी वस्तू कळाली, हे जग आहे हे कळालं, याच्याने मला मोक्ष नाही आहे ना, याच्यानं जीवनाची धन्यता नाही आहे ना. आपण थोडा विचार करा, 7व्या अध्यायाच्या 2ऱ्या श्लोकामध्ये, 7व्या अध्यायाच्या भगवद्गीतेच्या, भगवंताने ज्ञानाचा विचार सांगत असताना ज्ञानाचं लक्षण असं सांगितलंय की जे जाणल्यानंतर दुसरं काही जाणण्यासारखं शिल्लक राहत नाही ते ज्ञान. म्हणजे काय झालं? व्यवहारामध्ये मला ज्या ज्या गोष्टी कळतात त्या कळल्यानंतर जाणण्यासारखं इतर बरंचसं शिल्लक राहतं. मला वस्तू कळाली ही गोष्ट बरोबर आहे, ती इंद्रियाने कळाली हेही बरोबर आहे, कदाचित ती वस्तू जशी आहे तशी कळाली असेल हेही मान्य आहे. पण ती वस्तू जाणल्यानंतर आता दुसरं जाणण्यासारखं काही राहिलेलंच नाही आहे असं कधी होत नाही ना. मला हे जाणून घेतल्यानंतर दुसरं जाणावं वाटतं, ते झाल्यानंतर तिसरं जाणावं वाटतं. हा जाणीवेचा प्रवास आणि जाणीवेची आसक्ती, जाणून घेण्याची इच्छा, जी काय आपण त्याला मुमुक्षुत्व म्हणूया, काय त्याला नाव काय द्यायचं आहे तो नंतरचा विषय. ही जी जिज्ञासा जी आहे, जाणीवेची जी इच्छा आहे, ही इच्छा अबाधितच राहते. म्हणजे मला इकडे स्त्रिया बसलेल्या आहेत हे कळल्यानंतर आता दुसरं जाणण्यासारखं काहीच राहिलं नाही असं होत नाही. इकडे पुरुष बसलेले आहेत हेही मी जाणतो. म्हणजे ज्या जाणीवेनंतर पुन्हा काहीतरी ज्ञान शिल्लक राहतं ते ज्ञान ज्ञान नाही आहे, ते ज्ञान ज्ञान नाही आहे. ज्ञानाचा प्रवास, ज्ञान कशाला म्हणावं मी अगदी सोप्या वाक्यात सांगतो आपल्याला. ज्ञान त्याला म्हणा की ज्याच्याने ज्ञान थांबतं. आपण सोपा विचार करूया. ज्ञान त्याला म्हणतात की जिथं ज्ञान बंद पडतं. ज्ञान त्याला म्हणतात की जिथं जाणण्यासारखं काही राहत नाही. ज्ञान त्याला म्हणतात की जिथं प्रवास शिल्लक राहत नाही, त्याला ज्ञान असं म्हणायचं. मग आता हे जे ज्ञान आहे, म्हणून ज्ञानेश्वर महाराज या 7व्या अध्यायामध्येच ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानाची काही लक्षणं आपल्याला या श्लोकाच्या खाली सांगितली आहेत. आपण 7वा अध्याय सुरुवात पहा. ज्ञानेश्वर महाराजांनी काय म्हटलंय तिथं? जाणीव जेथ न रिगे, विचार मागुता पाऊली निघे, तर्क आयणी नेघे अंगी जयाच्या, अर्जुना तया नाव ज्ञान, येर प्रपंच ते विज्ञान, तेथ सत्यबुद्धी हे अज्ञान हेही जाण. अज्ञान अवघे हरपे, विज्ञान निशेष करपे, ज्ञान ते स्वरूपे होवोनी जाईजे. या 3 ओव्यांमधून ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानाची काही लक्षणं आपल्याला सांगितली. त्याच्यात ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जाणीव जेथ न रिगे, जिथं जाणीवेचा प्रवेशच नसतो त्याला ज्ञान म्हणतात. म्हणजे ज्याच्याने ज्ञान बंद पडतं ते ज्ञान, ज्याच्याने ज्ञान थांबतं ते ज्ञान, ज्ञानाची परिपूर्णता ज्याच्यामध्ये होते त्याला ज्ञान म्हणा. हा सगळा विचार आपण एकत्रित करा. जाणीव जेथ न रिगे, जिथं जाणीवेचा प्रवेश नाही आहे. जाणीव हा शब्द फार जाणीवपूर्वक वापरला गेला. आपण विचार करा, ज्ञानाचा तिथे प्रवेश नाही असं न म्हणतात ज्ञानेश्वर महाराज, जाणीवेचा तिथे प्रवेश नाही असं म्हणतात. कारण ही जाणीव काय आहे? जोपर्यंत आपल्याला इंद्रिय नावाचं माध्यम नाही आहे तोपर्यंत जाणीव नाही आहे. इंद्रिय असूनही जाणीव नसणं असं होतं की नाही? होतं. कधी होतं? सुषुप्तीत होतं, मूर्छावस्थेमध्ये होतं, समाधी अवस्थेमध्ये होतं, मोक्षावस्थेमध्ये होतं. सुषुप्तीमध्ये गेलेल्या माणसाला कशाची जाणीव आहे? गाढ झोप लागली, काय कळतं? काही कळत नाही. कोण आहे आपण? कुठे कोणाच्या घरी झोपलोय, कुठे झोपलोय, पलंगावर झोपलोय का जमिनीवर झोपलोय, कोणत्या दिशेला आपलं डोकं आहे, कोणत्या दिशेला पाय आहेत, आपल्या शेजारी कोण झोपलं, खोलीमध्ये कोण आलं कोण गेलं, पंखा चालू आहे का बंद आहे, कधी कळतं आम्हाला? सुषुप्ती अवस्थेमध्ये हे कळत नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय निद्रिताचे अंगेशी सापतैशी उर्वशी. आता याच्यापेक्षा अजून सोपं काही सांगावं असं मला वाटत नाही. झोपलेल्या माणसाच्या शेजारी साप आला काय आणि त्याच्या शेजारी उर्वशी आली काय त्याला काही कळत नाही. आणि काही कळत नाही म्हणूनच त्याला झोप म्हणतात. नाहीतर काहीतरी कळालं असतं. म्हणजे साप तशी उर्वशी, साप म्हणण्यामध्ये अत्यंत प्रतिकूल पदार्थाची ही जाणीव नसते आणि उर्वशी म्हणण्यामध्ये अत्यंत अनुकूल पदार्थाची जाणीव नसते.
अनुकूलता प्रतिकूलता या द्वंद्वाची परिसमाप्ती सुषुप्तीत आहे. पण ही परिसमाप्ती म्हणण्यासारखी परिसमाप्ती नाही आहे, फक्त तिथं जाणीव नाही आहे. पदार्थ आहे आणि पदार्थाची जाणीव नाही आहे. इंद्रिय आहेत की नाही? आहेत. सुषुप्तीमध्ये इंद्रिय जागेवरच आहेत, ती कुठे जात नाहीत. मग आम्हाला त्या काळामध्ये मूर्छा अवस्थेमध्ये इंद्रिय आहेत की नाही? आहेत, पण आम्हाला कळत नाही. समाधी अवस्थेमध्ये इंद्रिय आहेत पण कळत नाही. म्हणजे आम्हाला इंद्रिय आहेत, पण जर आम्हाला पदार्थाचा बोध होत नसेल तर तिथं जाणीवेचा अभाव मानला जातो. ज्ञानाचा अभाव मानायचा आहे का? नाही, कारण आम्हाला पदार्थाची जाणीव झाली नाही हे आम्हाला ज्ञानाशिवाय कळणार नाही. याकरता म्हणून ज्ञानेश्वर महाराज जाणीव जेथ न रिगे, जिथे जाणीवेचा प्रवेश नाही. आणि पुढचा विचार त्यांनी सांगितला, विचार मागुता पावली निघे. नेघे असा एक पाठ आहे, पण तो बरोबर नाही आहे. विचार मागुता पावली नेघे नाही, मागुता पावली निघे. त्या ज्ञानापर्यंत विचार जातच नाही. जिथं ज्ञान आहे तिथं विचार मागच्या पायानं निघून जातो. आपण व्यवहारामध्ये काढता पाय घेणं असं म्हणतो ना, पाय काढता घेणं म्हणजे तिथे न जाता मागच्या मागे निघून जाणं. त्याला कळूही न देता निवृत्त होणं, काढता पाय घेणं किंवा पळून जाणं किंवा मागच्या पायाने जाणं, असं जे आपण व्यवहारामध्ये बोलतो ना, तसा विचार जिथे मागच्या पायानं निघून जातो, विचार मागुता पाऊली निघे, तो तिथपर्यंत पोचत नाही. कारण का? कारण ज्ञान जिथे आहे तिथे विचाराची आवश्यकता नाही. तिथे विचाराची आवश्यकता नाही, आपल्याला पटेल न पटेल. परंतु ज्ञान असलेला माणूस, ज्ञान झालेला महात्मा विचार करत नाही. म्हणून मी म्हटलं माझं वाक्य धोकादायक आहे. ज्ञान झालेला महात्मा विचार करत नाही, आणि जो विचार करतो त्याला ज्ञान झालेलं नसतं. विचार ही ज्ञानाच्या आधीची अवस्था आहे. कारण विचार काय, विवेक काय, हे शब्द आपल्याला विच धातू हे निवडणे या अर्थाने आपल्याला सांगितले जातात ना. मग ज्या अर्थी अजून निवड चालू आहे त्या अर्थी ज्ञान नाही आहे. म्हणजे ज्या अर्थी आम्हाला निवडावं लागतं आहे त्या अर्थी कशातून काय निवडायचं आहे, कशातूनही काही निवडा, पण निवडण्याकरता दोन गोष्टी लागतात. असं आहे ना. आता पूर्वीच्या काळामध्ये बायका तांदूळ निवडत असत, जुनं सांगतो, कारण आता ती वेळच येत नाही. आता निवडूनच घरी येतात, चांगली गोष्ट आहे. एक काम कमी झालं तर अडचण नाही ना काही. तर तांदूळ निवडणं हा काय प्रकार आहे? तर तांदूळ आणि तांदूळातले खडे या दोन पदार्थांचा स्वीकार केल्याशिवाय निवडणं ही प्रक्रिया होणार नाही ना. आम्हाला निवडण्याकरता भेद लागतो. आणि मग असा भेद जोपर्यंत आहे तोपर्यंत ज्ञान झालं कसं म्हणायचं आहे? आम्हाला निवडावं लागणार आहे, हे विचार करावा लागणार आहे. मग विचाराने काय होतं? विचाराने आत्म आणि अनात्म पदार्थ वेगळे केले जातात. विचारिता निरसले प्रपंच सहजे सांडवले, मग तत्वता तत्व उरले ज्ञानी असी. दुसरा अध्याय ज्ञानेश्वरीचा. ज्ञानोबा काय बोलतात? नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः, उभयोरपि दृष्टोंतस्त्वनयो तत्वदर्शिभी. आता हे तत्वदर्शी कसे निवडतात याच्याकरता एक 4 दृष्टांताची योजना ज्ञानेश्वर महाराजांनी केली. जसा राजहंस दूध आणि पाणी याच्यापैकी दूध निवडतो, सलिली पय जैसे एक होवोनी मिनले असे ते निवडोनी राजहंसे वेगळे कीजे. म्हणून राजहंसाला विवेक, नीर क्षीर विवेक असा सांगितला जातो. विवेक विच धातू तिथेही तोच आहे, निवडणे याच अर्थाने आला. म्हणजे काय झालं की निवडोनी राजहंसे वेगळे कीर्त, हे वेगळं करता येतं. किंवा अग्निमुखी किडाळ, दुसरा दृष्टांत, अग्निमुखी किडाळ तोडोनिया चोखाळ निवडती केवळ बुद्धिमंत. सोनं आणि सोन्यामध्ये मिसळलेले अन्य धातू की ज्याच्यामुळे सोन्यापासून दागिना करता येतो. शुद्ध सोन्याचा दागिना करता येत नाही, शुद्ध सोन्याचा करता येत नाही, त्याच्यामध्ये काही तांब वगैरे मिसळावं लागतं. मग तांब्याच्या नावाखाली बरंच काही मिसळलं जातं आणि मग ते मिसळलं जातं. आणि मग ज्या वेळेला ते सोनाराकडे परत दिलं जातं त्यावेळेला सोनार काय करतो? अग्निमुखी किडाळ, तर आपण दिलेलं ते सोनं ते तापवतो आणि तोडोनिया चोखाळ निवडती. अग्निमुखी किडाळ तोडोनिया ते अग्निमुखामध्ये घालतो आणि त्याच्यातला हिणकस धातू जो असतो ते तोडोनिया, तो धातू जाळून बाजूला करतो आणि काय निवडतो? चोखाळ निवडती.
केवळ चोखाळ निवडती. कोण? त्यांना बुद्धिमंत म्हटलं. बुद्धिमंत. सोनाराला बुद्धिमंत म्हणणारे फक्त ज्ञानेश्वर महाराजच आहेत. आणि ते बरोबर आहे, तो बुद्धिमंतच आहे. का नाही, त्याची कारणं आहेत. म्हणजे आपल्याला तो विनोद वाटतो हे बरोबर आहे, परंतु त्याची काही कारणं आहेत. कारण तुम्ही पहा, त्याला बुद्धिमंत म्हणण्याचं कारण त्याची दृष्टी फक्त तत्वावर असते, अनात्म पदार्थावर तो लक्ष ठेवत नाही आणि अनात्म पदार्थ समोर आला तर त्याचा निराश करतो, म्हणून तो बुद्धिमंत आहे. बुद्धिमंत आहे हे मान्य आहे. निवडती केवळ बुद्धिमंत, केवळ चोखाळ निवडती ते बुद्धिमंत आहेत. हे बुद्धिमंताची एक सार्वत्रिक व्याख्या मानायला हरकत नाही. केवळ चोखाळ निवडती ते बुद्धिमंत, अशी व्याख्या, असं लक्षण आपल्याला करता येईल ना. कारण काय आहे, सोनार आपल्याला जेव्हा दागिना विकतो त्यावेळेला त्याच्यामध्ये तांब पितळ मिसळूनच असतं, कारण तो दागिना झालेला असतो, त्यामुळे तांब पितळ त्याच्यात असतंच. पण त्या सोन्यामध्ये मिसळलेलं तांब आणि पितळ किंवा अन्य काही धातू हे आपल्याला विकताना तो सोन्याच्या भावाने विकतो, कारण त्याच्यातलं तांब काही आपण वेगळा भाव काढत नाही, त्याच्यात आपण काही तूट काढत नाही. विकत घेताना आपण घेताना सरसकट घेतो. या दागिन्याची किंमत काय, मग तो मोजतो, इतक्या इतक्या तोळ्याचा आहे, इतक्या ग्रॅमचा आहे, मग सध्याचा भाव काय चालू आहे, ते असं आहे तसं आहे, त्याच्यावर कर काय, हे काय ते काय, असं करत तो आपल्याला एक निश्चित आकडा सांगतो आणि हा दागिना या रुपयांना घेता येईल असं सांगतो. आता तो घेत असताना आपण त्या दागिन्यामधल्या तांब्या पितळ्याला सुद्धा सोन्याच्या भावाने विकत घेतोय. पण हाच दागिना जेव्हा पटत नाही म्हणून आपण अन्य सोनारांकडे किंवा त्याच्याकडे जाऊन विकण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेला तो म्हणतो थांबा मी बघतो, म्हणून आज जातो, त्याला वितळवतो, त्याच्यातलं तांब पितळ काढून टाकतो आणि शुद्ध सोनं तेवढं विकत घेतो. म्हणजे आपल्याला विकताना तो तांब सुद्धा सोन्याच्या भावाने विकतो आणि तोच दागिना परत घेताना त्याच्यातलं सोनं फक्त निवडून बाजूला करतो, तांब पितळ मात्र सोन्याच्या भावाने घेत नाही. विकताना विकतो, घेताना घेत नाही, म्हणून तो बुद्धिमंत आहे. म्हणून तो बुद्धिमंत आहे. आणि अर्थात तो बुद्धिमंत झालेला असल्यामुळे त्याच्याबरोबर व्यवहार करणारे स्वाभाविकतेने तद्विरुद्ध होतात. असं होईल की नाही? कारण आम्ही काय करतो, तांब सोन्याच्या भावाने विकत घेतो आणि विकताना मात्र तांब बाजूला काढून सोनं विकतो. म्हणजे आपण कोण झालो याचाही विचार केला पाहिजे. याचा अर्थ असा, सामान्यत्वानं याचा अर्थ असा की ज्ञानेश्वर महाराज मला निवडती केवळ बुद्धिमंत एवढंच सांगायचं. हे केवळ बुद्धिमंत निवडती. तिसरा दृष्टांत एक ज्ञानेश्वर महाराजांनी दिला. जाणीवेच्या आयणी करिता दधी कडसणी मग नवनीत निर्वाणी दिसे जैसे का भूस बीज एकवट उपणिता राहे घनवट उडोते फलकट जाणो आले तैसे विचारिता निरसले प्रपंच सहजे सांडवले मग तत्वता तत्व उरले ज्ञानी असे. सांडणं आणि उरणं याच्यामध्ये उरणारं निवडता आलं पाहिजे आणि सांडणारं टाकता आलं पाहिजे. हा सामान्यत्वानं विवेक आहे ना. आपण हा विचार का करतो? ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं विचार मागुता पाऊली निघे. 7व्या अध्यायात ज्ञानाचं लक्षण काय आलं? तिथं जाणीव जेथ न रिगे विचार मागुता पाऊली निघे. विचार तिथं प्रविष्टच होत नाही, तो स्पर्शच करत नाही त्या ज्ञानाला. कारण ज्ञान झालं आणि विचार तिथपर्यंत गेला की विचाराला हे कळतं की तिथपर्यंत जाणं म्हणजे स्वतःची समाप्ती करून घेणं. आणि जिथे आपली समाप्ती होते तिथं प्रविष्ट व्हायला कोणी सहसा तयार होत नाही, कधीच नाही, कोणीच नाही. विचार निश्चित इतका विचार करतो की जिथं जाण्याने आपण संपणार आहोत तिथं आपण जायचं नसतं. हा सामान्य विचार आहे ना. मग ज्या ज्ञानामध्ये गेल्यानंतर विचाराची परिसमाप्ती आहे त्या ज्ञानामध्ये विचार जाईल कशाला? मागुता पाऊली निघे. तर्क आयणी नेघे अंगी जयाच्या. तर्क तर तिथपर्यंत जात नाही, तो विचारही करत नाही तिथपर्यंत जाण्याचा. कारण तर्क हा काही झालं तरी अनुमान आहे. जिथे अनुभव आहे तिथे अनुमानाला किंमत नाही ना. अनुभवात अनुमानाला स्थान नाही आहे. अनुभव येण्याकरता कदाचित अनुमानाला स्थान आहे. प्रत्यक्षानंतरचं प्रबल प्रमाण अनुमान मानलं गेलं, मान्य आहे. पण तरी सुद्धा जिथे अनुभव आला तिथे अनुमान काय करायचं? आम्हाला जर हातावर बर्फ घेतल्यानंतर तो थंड आहे याचा अनुभव आला, तिथे अनुमान करायचंय का बहुतेक हा थंड असेल? अनुभव आला ना, आता अनुमानाची गरज काय? अनुभव आला ना, आता उपमानाची गरज काय? आता शब्द प्रमाणाची गरज आहे का? आता अर्थापत्ती अनुपलब्धीची गरज आहे का?
आता इथे ह्याची गरज आहे का? संभवाची चेष्टेची गरज आहे का? गरज नाही ना. एकदा अनुभूती आली की त्यानंतर प्रमाण नाही ना. प्रमाण नाही. प्रमाणाची परिसरे तै प्रमेयाची आविष्करे, पुढे 5व्या प्रकरणामध्ये येणार आहे आपल्याला. इथे याच अनुभवामृतामध्ये आपल्याला हे पुढे येणार. प्रमाण संपून जातं ना तिथे. प्रमेय प्रकट होणं, प्रमेयाची प्रतीती येण्यामध्ये प्रमाण संपून जातात. प्रमाण संपल्यावरच खरं प्रमेय प्रकट होतं. प्रमाणाच्या संबंधानं प्रकट झालेल्या प्रमेयाला ज्ञानोबा प्रमेयत्व द्यायलाच तयार नाही आहेत. पण पुढे येईल तो विचार, आत्ता सोडून द्या. ज्ञानोबारायांनी जे लक्षण केलं ते सांगतो. अर्जुना तया नाव ज्ञान, हे ज्ञानाचं लक्षण आहे. येर प्रपंच ते विज्ञान. मग विज्ञान कशाला म्हणता? विज्ञान हा शब्द बऱ्याच वेळेला ज्ञान या अर्थाने येतो, पण ज्ञानाच्या संबंधानं ज्या वेळेला विज्ञानाचा आम्हाला विचार करावा लागतो त्यावेळेला इथला विज्ञान हा शब्द दृश्यत्वाला प्राप्त झालेल्या पदार्थाची जाणीव या अर्थाने घ्यावा लागतो. अर्जुना तया नाव ज्ञान. कोणतं ज्ञान? जे परब्रह्म स्वरूपाचा बोध करून देतं. तया नाव ज्ञान. येर प्रपंच ते विज्ञान. म्हणजे प्रपंच काय आहे? त्या ज्ञानाच्या अज्ञानामध्ये, विपरीत ज्ञानामध्ये ज्याच्याबद्दल सत्यत्व भ्रम आमच्या ठिकाणी निर्माण होतो त्याला विज्ञान म्हणा. वेदांताच्या दृष्टीने जर काटेकोर लक्षण करायचं असेल तर म्हणजे अज्ञानजन्य सत्यत्व भ्रम. भ्रम म्हणलं की तो अज्ञानजन्य येणारच आहे, पण तरी ते म्हणावं लागतं काही वेळेला. अज्ञानानं निर्माण झालेला जगत सत्यत्वाचा भ्रम, दृश्यत्वाला प्राप्त झालेल्या पदार्थाला ज्या वेळेला आम्ही सत्य समजून त्या पदार्थाची जाणीव करून घेतो त्यावेळेला त्याला विज्ञान म्हणतात असं आहे. आणि म्हणून येर प्रपंच ते विज्ञान. आणि ते जे प्रपंच आहे जो आमच्या इंद्रियांना अनुभवाला येतो, आमच्या ज्ञानेंद्रियांनी आम्ही त्याची प्रतीती घेऊ शकतो, ते सगळं विज्ञान. ज्ञानेंद्रिय जिथं कमी पडतात आणि ज्ञानेंद्रियाचं माध्यम न होता आम्हाला जे ज्ञान होतं ते ज्ञान, ते परब्रह्म स्वरूपाचं ज्ञान. इंद्रियांच्या माध्यमातून ज्याची जाणीव होते ते विज्ञान. आणि ज्याची जाणीव इंद्रियाच्या माध्यमातून होते त्या इंद्रियांनी आम्हाला जाणवून दिलेलं खरं वाटायला लागलं की ते अज्ञान. लक्षात आलं का? ज्ञान, विज्ञान आणि अज्ञान ही एक संगती ज्ञानेश्वर महाराजांनी लावून दिली. मग याची व्यवस्था काय करणार? ज्ञानेश्वर महाराज सांगतात अज्ञान अवघे हरपे, ते अज्ञान निवृत्त होतं. विज्ञान निशेष करपे, विज्ञान संपून जातं, काही राहत नाही विज्ञान. म्हणजे काय? म्हणजे जगत सत्यत्व भ्रम गेला की ते जग ज्या वेळेला परब्रह्मरूप म्हणून प्रतीतीला येतं त्यावेळेला जगताची स्वतंत्र सत्ता ब्रह्मजाणीवेमध्ये राहत नाही. निश्चेष करपे, अज्ञान अवघे हरपे, विज्ञान निश्चेष करपे. आणि मग त्या ज्ञानाचं काय होतं? ज्ञान ते स्वरूपे होवोनी जाईजे. ते ज्ञान हेच आपलं स्वरूप ठरतं. हे सगळं प्रकरण कशावरून निघालं? गुरुरित्याख्यया लोके साक्षात विद्या ही शांकरी. अनुभवामृताच्या दुसऱ्या प्रकरणामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी सद्गुरूंचं जे नमन केलंय त्या नमनामध्ये सद्गुरूंना साक्षात ब्रह्मविद्या म्हणजे सद्गुरू आहेत असं म्हटलंय. आपल्याला दोन अंगानं त्याची संगती लावायची आहे. मी दोन्ही भूमिका आपल्यासमोर सांगतोय, त्याच्यातली एक भूमिका आता मी कालपासून आपल्याला सांगतोय. विषयाचं श्रेष्ठत्व 3 गोष्टींवर अवलंबून असतं. एक, विषयतः तो श्रेष्ठ असला पाहिजे, प्रमाणतः तो श्रेष्ठ असला पाहिजे आणि फलतः तो श्रेष्ठ असला पाहिजे. आता विषयतः तो श्रेष्ठ आहे, अरे हे ज्ञानच तसं आहे. या ज्ञानापुढे बाकीचं कुठलंच ज्ञान उभं राहत नाही. या ज्ञानापुढे बाकी सगळ्या जाणीवा संपून जातात. या ज्ञानापुढे तर्क चालत नाही. या ज्ञानापुढे विचार सुद्धा निवृत्त होतो. ते जर ज्ञान असेल तर हे ज्ञान हे आपल्याला स्वरूपतः विषयतः श्रेष्ठ मानलं पाहिजे. म्हणजे काय झालं? या ज्ञानापेक्षा वेगळी ज्ञान नाहीत आणि त्यांना जर ज्ञान म्हणायचं असेल तर त्याला गौणी वृत्तीनं ज्ञान म्हणतात, मुख्य अर्थानं ज्ञान म्हणत नाहीत, गौणी वृत्तीनं ज्ञान म्हणतात. एखादा मुलगा आहे, गावाला निघाला, वडिलांनी त्याला विचारलं पैसे आहेत का? आणि तो आहेत. म्हणजे जुनी मुलं म्हणत होते आहेत माझ्याजवळ म्हणून. मग वडील त्याला विचारतात, विश्वास नाही वडिलांना, कुठेतरी अडचण येईल, आहे म्हणतो बिचारा, संकोचानं म्हणत असेल. मग वडील म्हणतात दाखव बरं. मग तो खिशातलं पाकिट काढतो आणि पाकिट दाखवतो, हे पा पैसे आहेत. आता पाकिट हे पैसे आहेत का? पाकिट हे पैसे नाही आहेत, पाकिट पैसे नाहीत.
पण पाकिटामध्ये पैसे असतात हा एक सार्वत्रिक अनुभव असल्यामुळे त्या पाकिटालाच पैसे म्हणणं हे जसं गौणी वृत्तीनं होत असतं ना, तसं वृत्तीज्ञानाला ज्ञान म्हणणं हे गौणी वृत्तीनं होत असतं. गौण आहे ते काही मुख्य अर्थानं ज्ञान नाही आहे. मग काय त्याला अज्ञानच म्हणा. काय आपल्याकडे दोनच गोष्टी आहेत, एक ज्ञान आणि दुसरा अज्ञान, बाकी मध्ये काही नाही आहे. मी अनेक वेळेला गमतीनं सांगतो, लोक जरी असं म्हणत असले की त्याला जवळजवळ ब्रह्मज्ञान झालंय तरी तो 100% अज्ञानी आहे. कारण हे जवळजवळ वगैरे काही नसतं, हे असं काही नसतं. एकतर त्याला ज्ञान असतं किंवा ज्ञान नसतं, म्हणजे विपरीत ज्ञान असतं. दोनच गोष्टी असतात. एकतर ज्ञान आहे 99% ज्ञान झालंय आणि 0.1% अज्ञान राहिलेलं आहे, तरी तो 100% अज्ञानी आहे. तरी तो 100% अज्ञानी आहे. कारण अंशात अज्ञानाचा लेश मान्य करत नाही वेदांत. तर आता हे अजून एक नवीन प्रकरण आहे. अज्ञान निवृत्ती सोडून द्या, ब्रह्मज्ञानामध्ये ज्ञान लेश मानत नाही वेदांत. मग अज्ञान काय मानेल? 0.01 एवढ्या टक्क्यामध्ये जरी अज्ञान असलं तरी तो 100% अज्ञानी असतो. मग तो ज्ञानी कधी होईल? ज्या वेळेला तो ज्ञानानं ब्रह्म होईल त्याच वेळेला तो ज्ञानी होतो, नाहीतर तो अज्ञानी असतो. चांगदेव इतके मोठे आहेत, इतके मोठे आहेत, पण ज्ञानोबारायांना पत्र पाठवलं, नंतर ते भिंत वगैरे वगैरे ते सगळं प्रकरण झालं. ज्ञानेश्वर महाराजांनी त्या पत्राला उत्तर देताना 65 ओव्यामध्ये त्यांना उत्तर दिलं. हे चांगदेव जरी योगी असले, जरी त्यांना अहम ब्रह्मास्मीचा अनुभव आलेला असला, तरी सुद्धा ज्ञानोबाराय त्यांना पूर्ण ज्ञानी मानायला तयार नाहीत ना. पूर्ण ज्ञानी मानायला तयार नाहीत. एका अंशामध्ये त्यांचं अज्ञान स्वीकारलेलंच आहे चांगदेवांसारख्या महात्म्याला. मग चांगदेव, मग लोक म्हणतात इतका मोठा योगी पण तो चांगदेव चांग्या निव्वळ कोरा राहिला. हे आपल्याला म्हणण्याचा अधिकार नाही, हे फक्त मुक्ताबाईंना म्हणायचा अधिकार आहे. आपण म्हणू नये. ते ज्ञानोबारायांपेक्षा कमी असतील, आपल्यापेक्षा मोठे आहेत ना, मग आपण म्हणू नये. आपल्यापेक्षा मोठे ज्ञानोबारायांनी म्हणावं, मुक्ताबाईंनी म्हणावं चांगा कोरा राहिला, म्हणू द्या की त्यांना, त्यांचा अधिकार आहे, आपला नाही. अजून आपण चांगदेव नाही, आपण अजून वांगदेव पण नाही. मग आपण काय म्हणून चांगदेवांना नावं ठेवायची? अर्थ नाही त्याला. आता कुठल्या अंशात राहिलं? आचार्यांनी शतश्लोकीमध्ये एक विधान केलं. 3रा श्लोक आहे शतश्लोकीमधला, त्याची शेवटची पंक्ती आहे. आचार्यांनी त्याच्यामध्ये काय सांगितलं आपल्याला? जगत आणि ब्रह्मज्ञानाच्या संबंधानं हे ज्ञानाची जी व्यवस्था लावली जाते वेदांतामध्ये, त्याचा विचार त्या श्लोकामध्ये आला. मला विस्तार करायचा नाही. आदौ ब्रह्माहमस्मी अनुभव उदिते खलविदम ब्रह्म पश्चात, अशी शेवटची पंक्ती आहे त्या श्लोकाची. सगळा विचार करायचा नाही आपल्याला. आदौ ब्रह्माहमस्मी इति अनुभव उदिते, ज्ञानातला पहिला अनुभव काय आहे? अहम ब्रह्मास्मी हा पहिला अनुभव आहे. तत्वमसी हा पहिला अनुभव आहे. आदौ सुरुवातीला ब्रह्माहमस्मी इति अनुभव उदिते, पहिल्यांदा मी ब्रह्म आहे असा अनुभव येतो. खलविदम ब्रह्म पश्चात, आणि सर्वम खलु इदम ब्रह्म, हे सगळंच ब्रह्म आहे हा अनुभव नंतर येतो. चांगदेवांची अडचण या दोन्ही ज्ञानाच्या मध्ये चांगदेव उभे आहेत. त्यांना अहम ब्रह्मास्मीपर्यंत पोचता आलंय, पण सर्वम खलु इदम ब्रह्म हा बोध अजून झालेला नाही. म्हणून ज्ञानोबारायांना शरण जाणं आहे, कारण ते कोणी सामान्य नाही आहेत. म्हणून चांगदेव 65 मध्ये सगळीकडे आलेलं ज्ञान हे सर्वम खलु इदम ब्रह्म याचा अनुवाद आहे, आणि अनुभवामृतामध्ये आलेलं सगळं ज्ञान अहम ब्रह्मास्मीचा अनुवाद आहे. असं आहे, त्याची क्रमसंगती लावायची झाली तर. मग आता इतके मोठे झाले, अमक्यापर्यंत ज्ञानाचा अनुभव आला नाही. नाही, एकतर ज्ञान नाही तर अज्ञान, मधला पदार्थ नाही. मधला पदार्थ नाही. मी गावाला निघालो, मुंबईला निघालो, लोणावळ्यापर्यंत आलो म्हणजे जवळजवळ मुंबईत पोचलो नाही, हे ज्ञानाच्या बाबतीत चालत नाही. ज्ञानाच्या बाबतीत नाही चालत. आम्ही मुंबईला पोचेपर्यंत आम्ही मुंबईत नसतोच, आम्ही मुंबईच्या बाहेरच आहोत. मग तुम्ही पुणे सोडा, तुम्ही अजून कुठे जा, तुम्ही काय खोपोलीपर्यंत जा, तुम्ही अजून काय नव्या मुंबईपर्यंत जा, आम्हाला जिथपर्यंत पोचायचे आहे तिथपर्यंत जोपर्यंत आम्ही पोचत नाही तोपर्यंत आम्ही तिथले नाही. हा सामान्य विचार. त्या अर्थानं हे सगळं एवढ्याकरता मी बोलतोय की विषयतः जर बघितलं तर ज्ञानाची श्रेष्ठता का महत्त्वाची मानायची? कारण ज्ञान एक आहे, आणि ते ज्ञान कोणतं एक आहे? जे ब्रह्मस्वरूपाला प्राप्त करून देतं ते ज्ञान, आणि ते ज्ञान एक आहे.
त्यामुळे त्या ज्ञानाचा आकार घेऊन ज्ञानाला मानवी आकार दिला तर त्या ज्ञानाचं स्वरूप मूर्ती म्हणून जर कोणी प्रकट होत असेल तर त्याला गुरु असं म्हणतात या लोकांमध्ये, असं ज्ञानोबारायांनी सांगितलंय. म्हणून हे ज्ञान हे विषयतः श्रेष्ठ झालं, ब्रह्मविद्या विषयतः श्रेष्ठ झाली. आता प्रमाणतः श्रेष्ठ हे लांबत चाललंय प्रकरण, मी थोडं संकोच करून पुढे जातो. प्रमाणतः श्रेष्ठत्व ज्ञानाला द्यायला पाहिजे. एखाद्या व्यक्तीचं श्रेष्ठत्व कोणत्या तरी प्रमाणानं सिद्ध होतं. विचार चांगला आहे, गोष्ट खरी आहे, मनाला पटतो आहे, हेही खरं आहे, पण त्याला काहीतरी प्रमाण पाहिजे ना. मी खूप चांगलं बोलेन, खूप चांगला विषय मांडेन, तुम्हाला मनाला पटेल असं बोलेन, मग तुम्हाला समजेल असे दृष्टांत देईन आणि मग मी सांगेन की म्हणून मला असं वाटतं की सिद्धांत हा आहे. चालत नाही. मी जे बोलतो त्याला कुठेतरी तुका म्हणेचा शिक्का बसला तरच त्याला प्रामाण्य येतं, नाहीतर माझ्या म्हणण्याला काही अर्थ नसतो. आम्ही किती विद्वान असू, काही असू, कितीही ज्ञान, ते ज्ञानही अपैसे होईल, प्रज्ञा परिमाणूही उगाणा घेईल, सकळे शास्त्राचे येईल सर्वस्व हाता, परिते व्युत्पत्ती ऐसी विरक्ती न रिगे मानसी, सर्वात्मका मजसी न होय भेटी. 15व्या अध्यायामध्ये ज्ञानोबारायांनी अर्जुनाला बोलून दाखवलं. भले सगळं ज्ञान आम्हाला झालेलं असेल, परंतु जर ते आम्हाला झालेलं ज्ञान, त्या ज्ञानाला जर प्रामाण्य नसेल तर त्या ज्ञानाला आम्हाला अज्ञानच म्हणावं लागेल. प्रमाण देता आलं पाहिजे. तुका म्हणे, एका जनार्दनी, चोखा म्हणे, नामा म्हणे, हे शिक्केत त्याच्यावरती, हे शिक्केत. म्हणजे प्रवचनामध्ये आपण पुष्कळ बोलतो, पण बोलताना कुठेतरी ज्ञानोबाराय त्याला असं म्हणतात, असं म्हणल्याशिवाय मी बोललेलं हे योग्य आहे हे ठरत नाही. त्याला ज्ञानोबारायांचं प्रमाण लागतं, तुकाराम महाराजांचं, समर्थांचं प्रमाण द्यावं लागतं त्याला, तर कुठेतरी त्याला प्रामाण्य येतं. तसं हे ज्ञान आहे, याला प्रामाण्य काय? हे ज्ञान गुरुरूपामध्ये प्रकटतं, याला काही प्रामाण्य द्याल की नाही? कशाचं तरी प्रामाण्य लागेल की नाही? नाही तर मी काही म्हणेन, असं चालत नाही, असं चालत नाही. मग ह्याच्याकरता प्रमाणतः विषयाची श्रेष्ठता सिद्ध करता आली पाहिजे. मग आता प्रमाणांचा एक स्वतंत्र विचार आहे. प्रमाण कशाला म्हणायचं? प्रमा ज्ञान ज्याच्याने होतं त्याला प्रमाण म्हणा वगैरे, ही लक्षणं तर सामान्यत्वानं सगळीकडेच सांगितली जातात. मग हे प्रमाण काय आहे? प्रमाणाचं प्रमाणत्व कशावर अवलंबून आहे हे बघायला पाहिजे. पण त्याचा एक स्वतंत्र विचार आहे, मला आता अडकायचं नाही त्याच्यामध्ये. तुम्ही इतकं बारीक ऐकता की मला अडकायचा मोहही फार होतो. परंतु प्रमाण काय आहे? आपल्याकडे प्रमाणांचा एक क्रम आहे. प्रमाणांचा मी अगदी थोडक्यात सांगून जातो आपल्याला. प्रमाणांचा एक क्रम आहे. सगळ्यात प्रबल प्रमाण असतं ते श्रुती प्रमाण, ज्याला वेद प्रमाण असं म्हणतात. दुसरं जे प्रमाण असतं ते स्मृती प्रमाण असतं. तिसरं जे प्रमाण असतं ते पुराणाचं प्रमाण असतं. आणि चौथं जे प्रमाण आहे ते इतिहासाचं. श्रुती, स्मृती, पुराण आणि इतिहास अशी 4 प्रमाण. वेदांत दृष्टीने प्रमाणाचा विचार केला तर प्रत्यक्ष, अनुमान, उपमान, शब्द, अर्थापत्ती, अनुपलब्धी ही 6 प्रमाणं वेदांतांनी मानली. प्रभाकर मीमांसकांनी मानली आहेत, नाही असं नाही, पण अनुपलब्धीचा विचार जरा वेगळ्या अंगाने आला. असू द्या, आपल्याला आता त्या तपशिलात जायचं नाही. परंतु 6 प्रमाणं आपण मानतो आणि त्या 6 प्रमाणानंतर काही गौण प्रमाण मानतो. ती 3 आहेत. ती 3 आहेत. एक आहे संभव, एक आहे ऐतिह्य आणि तिसरं आहे चेष्टा. हे 3 प्रमाणं गौण प्रमाण आहेत. आता या सगळ्या प्रमाणांचा विचार करून वस्तूची सिद्धी झाली पाहिजे. नैयायिकाने आपल्याला असं सांगितलं, नहि प्रतिज्ञा मात्रेण वस्तुसिद्धी अपितु लक्षण प्रमाणाभ्याम. लक्षण आणि प्रमाण याच्यानं वस्तूची सिद्धी होत असते. कोणतीही वस्तू सिद्ध करताना त्याचं लक्षण सांगा. ही वस्तू ही आहे, याला काही लक्षण सांगा ना. हे गुरु आहेत, याला काही लक्षण सांगा. हे संत आहेत, लक्षण सांगा संतांचं. आम्ही ओळखायचं कसं? हे संत आहेत, आम्ही ओळखायचं कसं? संत जगाला भेटले पाहिजेत, मान्य आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेटतू भूता. मग आता हे अनवरत भूमंडळावर अनवरत भूतमात्रांना भेटणारी ही ईश्वरनिष्ठांची मांदियाळी, हे ईश्वरनिष्ठ आहेत आणि हे संत आहेत, याला ओळखायला काही प्रमाण आहे का? मग प्रमाण त्याला सांगा. मग त्याला काही लक्षण आहे का? ज्ञानेश्वर महाराजांनी लक्षण केलं. काय लक्षण आहे? चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होत. हे लक्षण झालं. या लक्षणानं त्याची सिद्धी करावी लागते. बरं, नुसत्या लक्षणांनी सिद्धी करून चालत नाही. कारण लक्षण हे एका अर्थाने केलेला तर्कच असतो.
लक्षण लक्षण म्हणजे काय काय असतं? आता हे एक नवीनच प्रकरण, हे पुष्कळ निघणार आहे आपल्याकडे. हां, काय होतं? लक्षणाचा विचार करताना लक्षण काय आहे? लक्षण काय आहे? असाधारण धर्मो लक्षण, हा हे लक्षणाचं लक्षण आहे बरं का. लक्षण कशाला म्हणायचं? पदार्थाच्या ठिकाणी असणारा असाधारण धर्म हा त्या पदार्थाचं लक्षण होत असतं. असाधारण धर्म. मी गंमत म्हणून उदाहरण सांगतो किंवा थोडं वेगळ्या अंगाने सांगतो. माणसाला आपल्या जीवनामध्ये जे ध्येय प्राप्त करून घ्यायचं असतं ते ध्येय त्याला जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत ते ध्येय त्याच्या जीवनाचं उद्दिष्ट राहतं. आणि जेव्हा ते उद्दिष्ट, ते ध्येय त्याला प्राप्त होतं तेव्हा तेच ध्येय त्याचं लक्षण होत असतं. उदाहरण सांगतो, हे वाक्य माझं मोठं झालं असेल. उदाहरण सांगतो. एखाद्या माणसाला लाखभर रुपयाची गरज आहे, लाखभर रुपयांची गरज आहे. इकडे जातो तिकडे जातो, कुठे काही मिळत नाही. कुठेतरी लॉटरीचं तिकीट काढतो. सुदैवाने त्याला ते 10 लाख रुपये काय लॉटरीचं तिकीट त्याला लागतं. आणि मग माणसं गावात चर्चा करतात, कोणते होते? कोण म्हणता तुम्ही? ते रामराव कोण? अहो ते नाही का, परवा लॉटरीचं तिकीट लागले आणि 10 लाख मिळाले ते. लक्षण झालं ना? जे मिळवायचं होतं ते मिळालं की मिळालेलं लक्षण बनत असतं. ब्रह्म जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत ब्रह्मध्येय आहे. ब्रह्म प्राप्त झालं की ब्रह्मस्वरूपता हे लक्षण झालं त्याचं. आपण सामान्यत्वानं बघू, हे असंच होत असतं, असंच होतं. म्हणजे काय झालं की हे लक्षण आहे, पण या लक्षणाचा विचार करताना ते लक्षण जरी त्या पदार्थाचा असाधारण धर्म असला तरी त्या पदार्थाच्या ठिकाणी असणाऱ्या असाधारणत्वाचा विचार प्रत्येकजण एकाच अंगानं करेल असं नाही ना. असं नाही ना. गायीचं लक्षण सांगताना काय सांगितलं गेलं? काय शिंग आहेत असं म्हटलं तर ते लक्षण बैलावरही जाईल. शिंग आहेत मग काय, बैलालाही गाय अतिव्याप्ती होईल लक्षण. लक्षण करत असताना 3 दोष निर्माण होण्याची शक्यता असते वेदांत न्यायाच्या दृष्टीने. अतिव्याप्ती नाही झाली पाहिजे, अव्याप्ती नाही झाली पाहिजे आणि असंभव नाही झाला पाहिजे. म्हणजे ते कुणाला तरी सिद्ध करणारं असलं पाहिजे. त्या लक्षणाने कुणालाच सिद्ध नाही केलं तर तिथं असंभव नावाचा दोष आहे. ते लक्षण त्या वस्तूला सोडून अन्य वस्तूच्या ठिकाणी जात असेल तर त्याला अतिव्याप्ती म्हणतात. आणि ते कुठेच जात नसेल तर अव्याप्ती म्हणतात. मग आता हे दोष नसले पाहिजेत. मग गायीचं लक्षण केलं, जिला शिंग आहे तिला गाय म्हणा. मग काय, ते बैलावरही जाईल. बैलावरच काय, अनेक बैलांवर जाईल. शिंग फुटलेले बरेच आहेत. मग आता तिथेही घालवाय, मग त्यालाही गाय म्हणायचं काय? हे लक्षण तिकडे अतिव्याप्ती होईल ना त्याची, मग चालणार. मग त्याच्याकरता काही विशेषत्वानं असाधारण धर्म सांगावा. 100 गायी आहेत, त्याच्यातली काळी गाय असं जेव्हा मी म्हणतो तेव्हा काळी हे विशेषणाने त्या गायीला इतर गायींपेक्षा वेगळं केलं. शिंग असलेली गाय असं म्हटलं तर सगळ्याच गायींना शिंग आहेत. मग काळी गाय म्हणलं बाकीच्या गायी तांबड्या असतील, पांढऱ्या असतील, अन्य रंगाच्या असतील, ही काळी आहे म्हणजे तिला त्याच्यातून वेगळं केलं. हे असाधारण धर्म झालं. हे लक्षण करत असताना, एखाद्या पदार्थाचं लक्षण करत असताना ते लक्षण जे केलं जातं ते लक्षण हे आपल्या बुद्धीचं वैभव असतं. तुम्ही कसं लक्षण करताय, कोणतं लक्षण करताय? त्या पदार्थाच्या ठिकाणी अनेक धर्म असतात, त्याच्यातल्या कोणत्या धर्माला अधोरेखित करत तुम्ही त्या वस्तूला इतरांपासून वेगळं काढता आहात? हे कदाचित लक्षण करत असताना हे वेगवेगळ्या व्यक्तीकडून वेगवेगळं लक्षण होऊ शकतं. परमात्म्याचं लक्षण प्रत्येकानेच वेगळं केलंय ना. जगताचं लक्षण प्रत्येकाने वेगळं केलंय. जीवाचं लक्षण अनेकांनी वेगळं केलंय. अहो, एकाच वेदांताचा, अद्वैत वेदांताचा विचार करायचा झाला तर त्या जीवाचा विचार करत असताना कोणी अंतःकरण उपाधी मानतात सगळेच, नाही असं नाही, परंतु कोणी अवच्छेदवाद म्हणेल, कोणी आभासवाद म्हणेल, कोणी प्रतिबिंबवाद म्हणेल. म्हणजे काय, अंतःकरणावच्छिन्न चैतन्य असं म्हटलं तरी जीवच आहे. अंतःकरणं प्रतिबिंबितम चैतन्य म्हटलं तरी तो जीवच आहे. म्हणजे हे काय झालं? आता ही सगळी लक्षणच आहेत. याच्यातलं कोणतं लक्षण प्रबल मानायचं आणि खरं मानायचं याचा वाद करून चालत नाही. मग काय केलं पाहिजे? लक्षण जेव्हा आम्ही करतो तेव्हा त्या लक्षणाला जोपर्यंत प्रामाण्य दिलं जात नाही तोपर्यंत त्या लक्षणाबद्दल विश्वास निर्माण होत नाही. आपला विषय चाललाय प्रमाणाचा. प्रमाणतः वस्तू श्रेष्ठ असली पाहिजे असं आपण म्हणू. विषयतः श्रेष्ठ असली पाहिजे सांगून आलो आपण. आता प्रमाणतः श्रेष्ठ असली पाहिजे. का श्रेष्ठ असली पाहिजे? कारण प्रमाणाचं कार्य काय?
मी म्हणतो माझं मत असं आहे, तुम्ही म्हणता कशावरून? मी म्हणतो याला ज्ञानेश्वर महाराजांची ही ओवी प्रमाण आहे. आता मी जेव्हा ज्ञानेश्वर महाराजांची ओवी प्रमाण देतो तेव्हा त्या प्रमाणातून सिद्ध झालेल्या विचारावर आपला विश्वास बसेल की नाही? प्रमाणाचं हेच काम आहे. प्रमाण आपल्या ठिकाणी विश्वास निर्माण करत असतो आणि लक्षण आपल्या ठिकाणी प्रवृत्ती निर्माण करत असतं. विश्वास निर्माण होऊन चालत नाही, तिकडं प्रवृत्ती झाली पाहिजे. आणि नुसती प्रवृत्ती होऊन चालत नाही, विश्वास असला पाहिजे. मी अनेक ठिकाणी माझी प्रवृत्ती आहे पण विश्वास नाही. मी एखाद्या ठिकाणी जातो पण माझ्या मनात संदिग्धता असते. मला माहीत नाही काम होईल का नाही, मला माहिती नाही. मी प्रवृत्त झालोय कामाकरता प्रवृत्त झालोय. हा विषय मला समजून घ्यायचा आहे. मी प्रवृत्त झालोय, मग समजेल का नाही माहीत नाही हो, जरा जड विषय, माझी बुद्धी कमी आहे, अमुक आहे तमुक आहे, संदिग्धता राहील. पण कुणीतरी माझ्या ठिकाणी विश्वास निर्माण करून देतं, अहो या तुम्हाला नाही समजला, मी आहे ना, मी तुम्हाला समजवून देतो कारण मला नक्की माहिती हा विषय काय. आता तो मला म्हणाला की मी समजावून देतो, या प्रमाणाच्या आधारावर माझ्या अंतःकरणात हा विषय मला कळेल, हा विश्वास निर्माण झाला. म्हणजे प्रवृत्ती होण्याकरता विश्वास लागतो आणि नुसता विश्वास असून चालत नाही. वेदवाक्यावर माझा विश्वास आहे, अहो पंढरपूरला गेलं पाहिजे, फार आनंद मिळतो, याच्यावर माझा विश्वासच आहे, पण पंढरपूरला जाण्याची प्रवृत्ती नाही आहे. काय करायचं आहे? विश्वास काय करायचा? मला विश्वास आहे, अमुक हे विश्वास आहे नक्की असं आहे, मला माहिती आहे, पण माझी जर तिकडं प्रवृत्ती नसेल तर. सिगारेट ओढण्याने माणसाच्या जीवनाचं अधःपतन होतं याच्यावर माझा विश्वास आहे, पण हातातली सिगारेट सुटत नसेल तर त्या विश्वासाला अर्थ काय? अर्थ नाही आहे. विश्वास आणि प्रवृत्ती या दोन गोष्टी करता लक्षण आणि प्रामाण्याची योजना करावी लागते. मी फार सामान्य सांगतोय आपल्याला. याचा विचार जर केला तर लक्षण आणि प्रमाणाने वस्तूची सिद्धी होते, मान्य आहे. नुसती प्रतिज्ञा केल्याने वस्तू आहे असं विधान केल्याने ते होणार नाही, सिद्ध करून द्या. मग आता ते सिद्ध कसं करायचं, काय करायचं? निक्षेप समपेक्षते नहि बहिः शब्दस्तु निर्गच्छति, असं आहे ना ते. तद्वत ब्रह्मविदोपदेश मनन ध्यानाधिविर्लभ्यते माया कार्य तिरोहितम स्वममलम तत्वम न दुर्युक्तिभी. आचार्य विवेक चूडामणीमध्ये आचार्य आपतोक्तिम खननम तथोपरिशीलापाकर्षण वगैरे वगैरे दृष्टांतानं सांगितलं. मुद्दा असा याच्यामध्ये की प्रमाण आणि लक्षण या दोन गोष्टी लागतात. लक्षण केलं, लक्षण हे एका अर्थाने त्या व्यक्तीनं केलेलं एक अनुमान असतं. त्या अनुमानाची सिद्धी जर आपल्याला करायची असेल आणि त्या अनुमानाने ती वस्तू जर सिद्ध करायची असेल तर अनुमानाला सुद्धा कुठेतरी प्रामाण्याची गरज असते. प्रमाणाविना अनुमान नाही आहे. अनुमान प्रमाण आहे, मान्य आहे, पण कुठेतरी आम्हाला प्रत्यक्ष प्रमाणाच्या अनुषंगानं अनुमान सिद्ध करावं लागतं. हे कसं आहे ऐका, काय असतं, अनुमानाच्या सिद्धीकरता साध्य आणि हेतू यांची व्याप्ती आम्हाला ज्ञात असावी लागते. त्या व्याप्तीचं ज्ञान हेच अनुमानाच्या सिद्धीचं प्रमाण असतं. मी उदाहरण सांगतो आपल्याला, वेदांतातलं न्यायाने दिलेलं प्रसिद्ध उदाहरण आहे. पर्वतो वन्यमान धूमत्वात. पर्वतावर अग्नी आहे, मी खाली उभा आहे लांब, आणि मला लांब पर्वतावर मला अग्नी आहे असं अनुमान करायचं आहे. पर्वतावर अग्नी आहे, कशावरून बाबा असं जर शेजारच्याने विचारलं तर मला त्याला काहीतरी हेतू द्यावा लागेल ना. काय हेतू आहे? धूमत्वात, कारण डोंगरावर धूर दिसतोय. आता धूर दिसतो, अग्नीचं मला प्रत्यक्ष नाही आहे, पण मी अनुमान केलंय की तिथं अग्नी आहे, असला पाहिजे. आपण सुरुवातीच्या वाक्यामध्ये असला पाहिजे असा तर्क आहे शेवटी, काही झालं तरी. म्हणून मी म्हटलं की हे काही झालं तरी लक्षण करणं हे तर्कच आहे एका अर्थाने ते अनुमानच आहे. असू द्या, त्याच्या सिद्धी करता आता नको प्रयत्न. परंतु पर्वतावर मला धूर दिसला आणि मी इथून असं सांगितलं की पर्वतावर अग्नी आहे. आता पर्वत हे काय आहे? याला म्हणतात पक्ष. पर्वत याला न्यायाच्या भाषेमध्ये पक्ष म्हणतात. पक्षाच्या ठिकाणी साध्य आणि हेतूचं साहचर्य हे आम्हाला दिसतं. त्याच्यातलं जे साध्य आहे ते प्रत्यक्ष नसतं, जो हेतू आहे तो नेहमी प्रत्यक्ष असतो.
पण साध्य आणि हेतू या दोघांच्या साहचर्यातून त्या दोघांच्या व्याप्तीचं ज्ञान आम्हाला लागत असतं, ज्ञान लागत असतं. मग आता काय म्हटलं जातं, पर्वतावर मला धूर दिसला आणि मी इथून सांगितलं की पर्वतावर अग्नी आहे. धूर म्हणजे अग्नी आहे का? नाही, धूर म्हणजे अग्नी नाही. मग तुम्ही कसं काय म्हणाला तिथे अग्नी आहे म्हणून? मग आपण त्याला असं सांगतो की अरे बाबा, जिथे जिथे धूर असतो ना तिथे तिथे अग्नी असतोच. यत्र यत्र धूमः तत्र तत्र वह्नी. ही झाली व्याप्ती, बरं का? ही व्याप्ती झाली. मला त्याच्या तपशिलात जायचं नाही. याच्यात अन्वय व्याप्ती कोणती, व्यतिरेक व्याप्ती कोणती, याच्यात आपल्याला आत्ता प्रवेश करायचा नाही. पण ही व्याप्ती झाली. यत्र यत्र धूमः तत्र तत्र वह्नी. जिथे जिथे धूर आहे तिथे तिथे अग्नी आहे. बरं, हाही नियम तुम्ही सांगितला. कशावरून? मग मला त्याच्याकरता काहीतरी एक दृष्टांत द्यावा लागतो. हे दृष्टांत वाक्य, यथा महानसहा. महानस म्हणजे स्वयंपाकघर. पुन्हा जुन्या काळचं, आता नवीन नाही. कारण जुन्या काळातल्या स्वयंपाकघरामध्ये चुली होत्या, त्यामुळे धुराचा संबंध होता. आता गॅस आल्यामुळे धूर फारसा राहिला नाही. मग पूर्वीच्या काळामध्ये ती लाकडं ओली असायची, काहीतरी धूर निघायचा, हे स्वाभाविक होतं. त्यामुळे यथा महानसहा, जसं स्वयंपाकघरामध्ये आम्हाला दिसतं. आता स्वयंपाकघरामध्ये आम्हाला धूर दिसतो आणि धूर आहे म्हणून मग तिथं फुंकून फुंकून आपण तो अग्नी जास्त प्रज्वलित करतो आणि मग तिथं अग्नी ठिणगी असेल, बारीक अंश असेल त्याचा काहीतरी, पण असतो का? अग्नीशिवाय धूर नाही. अग्नीशिवाय धूर नाही. धुरामध्ये अग्नीचा अन्वय आहे, पण अग्नीमध्ये धुराचा व्यतिरेक मानावा लागेल. जिथे जिथे अग्नी आहे तिथे तिथे धूर आहे का? जिथे जिथे धूर आहे तिथे तिथे अग्नी आहे? उलटं करावं लागतं. जिथे जिथे धूर आहे तिथे तिथे अग्नी आहे. प्रत्येक ठिकाणी अग्नी असला म्हणजे धूर असेलच असं नाही, पण जिथे धूर असतो तिथे अग्नी असल्याशिवाय राहत नाही. हे काय आहे? हे कुठेतरी आम्हाला प्रत्यक्ष ज्ञान आहे. आमच्या स्वयंपाकघरामध्ये आम्ही ते बघितलेलं आहे, याचं ज्ञान आहे. बौद्ध दर्शनाने याच्यावर म्हणून आक्षेप घेतले की तुम्ही काय जगातल्या सगळ्या स्वयंपाकघरामध्ये फिरून आलाय काय? मग तुमचं घर म्हणजे काय जागतिक कीर्तीचं स्वयंपाकघर आहे काय? असं काही नाही आहे. जागतिक कीर्तीचं वगैरे काही नाही आहे. आमच्या गल्लीत सुद्धा प्रसिद्ध नाही आहे ते. मग आम्ही जागतिक कीर्तीचं काय म्हणू त्याला? असं नाही आहे. म्हणजे घरातल्या आपल्या देवघरात बसवलेल्या गणपतीला जाऊ द्या, काय मला जास्त विनोद करायचे नाही आहेत, विषय गंभीर आहे. तुम्ही काय सगळ्या स्वयंपाकघरामध्ये फिरून आलाय का? नाही. कदाचित जगाच्या पाठीवर एक स्वयंपाकघर असं असेल की तिथे धूर येतोय पण अग्नी नाही आहे. काय माहिती? काय माहिती? आम्ही हे केलेला अनुमानच आहे. पण या अनुमानाला प्रबलता येते. कशाने येते? कुठेतरी प्रत्यक्ष ज्ञानाचा त्याला आधार आहे. आणि प्रत्यक्ष ज्ञानाचा आधार असणं हेच त्याचं प्रामाण्य आहे. म्हणजे व्याप्ती आम्हाला कळाली पाहिजे, पण त्या व्याप्तीची सिद्धी ही कुठल्या तरी प्रमाणानेच होणार आहे. प्रमाणाशिवाय कुठलंच काही सिद्ध होत नाही. मग आम्ही लक्षण केलं, त्याला प्रमाण द्यावं लागेल. मग या प्रमाणांचा विचार ज्या वेळेला केला जातो त्यावेळेला त्याच्यातलं प्रबल प्रमाण कोणतं? कारण प्रमाणामध्ये पुन्हा चर्चा आहे. कोणतं प्रमाण श्रेष्ठ मानायचं? त्याच्यामध्ये 4 प्रकार आहेत. प्रमाणांचे जे अंतर्गत संबंध आहेत ना, त्याच्यामध्ये प्राणप्रदत्वानं प्रमाण असणं, त्याच्यानंतर पार्षद प्रमाण असणं, अनुग्राहक प्रमाण असणं, याच्यामध्ये अंतर आहे काही. त्याचा आत्ता विचार आपल्याला करायचा नाही. पुढे ते येणार आहे आपल्याला ज्ञानखंडन प्रकरणामध्ये. ज्ञानखंडन प्रकरणामध्ये हा विचार अनुभवामृताच्या पुढे येईल आपल्याला, आत्ता बोलत नाही. मग याच्यातलं प्रबल प्रमाण कोणतं? प्रमाण किती? 4. कोणती कोणती? श्रुती, स्मृती, पुराण, इतिहास. झालं. आता याची जी क्रमसंगती आणि विश्वाससंगती लावून दिलेली आहे त्याच्यामध्ये वेदांताने असा विचार केला, उलटा विचार करा. ज्या वेळेला इतिहास आणि पुराण या 2 प्रमाणांमध्ये विरोध निर्माण होतो, प्रमाणांमध्ये विरोध निर्माण होतो बऱ्याच वेळेला. म्हणजे पुराणांनी एक सांगितलेलं असतं, इतिहासामध्ये वेगळंच दिसतं. मग इतिहास आणि पुराण यांच्यामध्ये ज्या वेळेला विरोध निर्माण होतो त्यावेळेला इतिहासाला बाजूला करा आणि पुराणाची प्रबलता माना. पण पुराण आणि स्मृती यांच्यामध्ये ज्या वेळेला विरोध निर्माण होतो त्यावेळेला त्या पुराणांना बाजूला करा आणि स्मृतीला प्रमाण माना. भगवद्गीता स्मृती प्रमाण आहे,
पण स्मृती आणि श्रुती यांच्यामध्ये जर विरोध निर्माण झाला तर स्मृतीचं प्रमाण दुर्बल माना आणि श्रुती प्रमाणांना प्राबल्य द्या, त्यांना प्रबलता द्या. आणि समजा श्रुतीनं सांगितलेलं प्रमाण आणि आमच्या जीवनातला प्रत्यक्ष अनुभव याच्यामध्ये जर विरोध निर्माण झाला तरी आमचा अनुभव खोटा असू शकतो पण श्रुतीचं प्रमाण खोटं असू शकत नाही, असा विचार वेदांतांनी बोलून दाखवला. आता हे सगळं कशा करता चाललंय की सद्गुरू म्हणजे ब्रह्मविद्या आहेत, ब्रह्मविद्या सद्गुरू रूपानं प्रकट होते झाली असं जे ज्ञानोबरायांचं म्हणणं आहे. त्या सद्गुरूंना ब्रह्मविद्या म्हणण्यामध्ये विषयतः ते श्रेष्ठ कसे आहेत हे आपण बघितलं. आता प्रमाणतः त्यांची श्रेष्ठता आपल्याला बघायची. इथं प्रमाण काय देणार आपल्याला? सगळ्यात श्रेष्ठ प्रमाण आहे ते श्रुती प्रमाण. श्रुतीपेक्षा दुसरं मोठं प्रमाण नाही. आचार्यांनी आपला अनुभव आणि श्रुती यांच्यामध्ये जर विरोध निर्माण झाला तर आम्ही श्रुतीला प्रबल म्हणू असं म्हटलंय. वेगळ्या अंगानं येते काही आत्ता त्याचा, पण मी नुसता आपल्याला अनुवाद सांगून जातो गंमत वाटावी म्हणून, गंमत कळावी म्हणून. आचार्यांनी जर असं सांगितलं अग्नी उष्ण असतो हा सगळ्यांचा अनुभव आहे, पण आचार्य म्हणाले उद्या जर मला श्रुतीनं सांगितलं की अग्नी शीत असतो तर मी डोळे झाकेन म्हणेन की अग्नी शीतल असतो आणि पुढचं वाक्य म्हटलंय पण वेद असं खोटं बोलत नाही, पण वेद असं चुकीचं कधी सांगणार नाही. बरोबर आहे. श्रुती प्राबल्य हे असतंच. प्रमाणामध्ये श्रुतीचं प्रमाण हे सर्वश्रेष्ठ प्रमाण मानलं जातं. श्रुतीनं सांगितलंय म्हटलं की त्याला विरोध नाही. ब्रह्मसूत्राचं पहिलं प्रकरण याच्याकरता बघावं लागतं. दुसरं प्रकरण अविरोधाध्याय, त्याला अविरोधाध्याय म्हणतात. पहिल्या अध्यायाला समन्वयाध्याय, दुसरा अध्याय अविरोधाध्याय. त्या अविरोधामध्ये आपल्याला श्रुती प्रमाणानं बाकीच्या प्रमाणांची निरर्थकता कशी सिद्ध होते भाष्यामध्ये आपल्याला दिसतं. आता ही श्रुती आचार्यांच्या चतुसूत्रीमध्ये सुरुवातीलाच आचार्यांनी आपल्याला हे सांगून ठेवलंय की बाबा हे परब्रह्म कशानं सिद्ध करणार? शास्त्र योनित्वात असं एक सूत्र आलं. ब्रह्मसूत्र चतुसूत्रीमध्ये आलं शास्त्र योनित्वात, शास्त्राकडूनच हे सिद्ध होतं. या शास्त्र योनित्वाचं ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं लक्षण किंवा त्याचा जर विचार बघायचा झाला तर ज्ञानेश्वरीची पहिली ओवी ओम नमोजी आद्या, पुढचा शब्द वेद प्रतिपाद्या. जो आद्य आहे आणि जो आत्मरूप आहे तो कसा सिद्ध होणार आहे? तो वेद प्रतिपाद्य आहे म्हणून त्याची सिद्धी आहे. याला शास्त्र योनित्वात या सूत्राचा तो अनुवाद. हे आद्य, वेद प्रतिपाद्य, स्वसंवेद्य आणि आत्मरूप हे जे चार आहेत ना, हे चार म्हणजे ब्रह्मसूत्रातली चतुसूत्री आहे. हे पहिली चार सूत्र आहे. अथा तो ब्रह्मजिज्ञासापासून चार सूत्र घ्या शास्त्र योनित्वात. आता या शास्त्र योनित्वात म्हणजे काय? शास्त्र त्याला सिद्ध करतं. आपल्याकडे कर्म असेल, भक्ती असेल, ज्ञान असेल, योग असेल, त्याला प्रमाण दिलं पाहिजे. भक्तीला प्रमाण आहे, ज्ञानाला प्रमाण आहे, कर्माला प्रमाण आहे. तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते कार्याकार्य व्यवस्थितौ, 16व्या अध्यायाचा शेवटचा श्लोक. बस. कार्याकार्य विवेकी शास्त्रेची करावी पारखी, अकृत्य ते कुडे लोकी वाळावे गा, ज्ञानोबा बोलतात. आता याच्याकरता शास्त्रची एक सर्वथा प्रमाण तुझं, ज्ञानोबा बोलतात. बाबा बाकी काही असू दे पण या सगळ्याकरता प्रमाण काय? शास्त्र हे प्रमाण आहे. शास्त्र म्हणेल जे सांडावे ते राज्य ही तृण मानावे वगैरे 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 हे सगळं आहे. आता हे शास्त्र कशाचं प्रतिपादन करतं? शास्त्र प्रतिपादन कशाचं करतं? त्याचा विचार असा आहे, प्रत्यक्ष आणि अनुमानानं जे आपल्याला कळत नाही ते समजून देणारं जे असतं त्याला शास्त्र म्हणतात. त्याचं लक्षण असं आहे, हे सांगतो मी आपल्याला. प्रत्यक्षानं अनुमानानं, दोनच का घेतले बाबा प्रत्यक्ष आणि अनुमान? कारण बाकीची सगळी प्रमाणं प्रत्यक्ष अनुमानावलंबी आहेत, अनुमानावलंबी आहेत. अनुमानाला घेण्याचं कारण एकच आहे, अर्थापत्तीचा अनुमानाशी संबंध येतो म्हणून अनुमानावलंबी म्हटलंय त्याला. बाकी जवळजवळ सगळं प्रत्यक्षावलंबीच आहे. पण प्रत्यक्ष अनुमानानं जे कळत नाही ते आम्हाला समजावून सांगितलं जातं. धर्म ही संकल्पना प्रत्यक्षाने कळत नाही, अनुमानाने कळत नाही. ब्रह्म ही संज्ञा, ही संकल्पना आम्हाला प्रत्यक्ष अनुमानानं कळत नाही. मग आहे हे कसं ओळखायचं? याच्याकरता जे प्रमाण आहे ते शास्त्र. याच्याकरता वेद प्रमाण आहे ना, मग तो शास्त्र झाला. काय असतं मी आपल्याला त्याच्यात थोडंसं सोपं करतो. सगळ्याच गोष्टी आपल्याला सर्वार्थानं कळतात असं नाही. थोडासा विचार सांगतो त्याच्याकरता. काही गोष्टी सामर्थ्यानं कळत असतात, काही गोष्टी प्रमाणाने कळतात
आणि काही गोष्टी स्वरूपानं कळतात. असे त्याच्यात 3 प्रकार करा. मी सोपं करण्याचा प्रयत्न करतो. माया, अविद्या कशानं कळते? तिला काही प्रमाण आहे का? प्रमाण नाही. नाही म्हणो जाईजे, काय प्रमाण देणार तिला? प्रमाण नाही. बर, मग स्वरूपानं कळते का? कळत नाही. कारण स्वरूपात आहे म्हटलं की ती नाहीच आहे. जे जे स्वरूपात आहे ते ते स्वरूपाव्यतिरिक्त नाही आहे, असं आहे. मग माया सिद्ध करण्याकरता काही करू नका, तिचं सामर्थ्य बघा. काही गोष्टी सामर्थ्यानं सिद्ध कराव्या लागतात. मायेचा विचार करताना माया सामर्थ्यानं, शक्तीनं सिद्ध करायची. मग तिचं सामर्थ्य काय? अव्यक्त नामनी परमेश शक्ती ही अनादि अविद्या त्रिगुणात्मिका परा कार्यानुमेया सुधीव माया यया जगत सर्वम इदम प्रसूयते. या सगळ्या जगाला प्रसवणारी हे तिचं सामर्थ्य आहे ना. मग तिला माना बाबा, तेवढ्या पुरतं का होईना माना. माया सिद्ध होईल सामर्थ्यानं. बरं, काही गोष्टी सामर्थ्यानं सिद्ध होत नाहीत, ते प्रमाणानं सिद्ध करावे लागतात. धर्म प्रमाणानं सिद्ध होतो, त्याचं सामर्थ्य माहीत नाही, अनुभव नाही. मी दुसरी एक गंमत आपल्याला सांगतो. स्वर्ग आणि नरक हे आहेत का नाही? स्वर्ग आहे का? तर आहे. नरक आहे की नाही? आहे. कशावरून सांग? स्वर्ग मानतो की नाही आपण? माणूस खोटं बोलशील नरकात पडशील म्हणजे कुठे पडेल? असं काय? नरक म्हणजे काय आहे? स्वर्ग म्हणजे नेमकं काय आहे? आहे की नाही? आहे. कशावरून? कशावरून? याला काही उत्तर नाही कुणाकडेच, काहीच नाही. कारण जे स्वर्गात जातात ते सांगायला येत नाहीत, आणि जे स्वर्गाबद्दल सांगत राहतात ते तिथे जात नाहीत. मग आता ह्या स्वर्गाची सिद्धी कशी करणार? जे पाहतात ते येत नाहीत, सांगायला येत नाहीत. समजा एखाद्याला पोचवून आलो, रात्री घरी आलो, काय सगळं स्नान वगैरे झालं, जेवण झालं, आपण झोपण्याकरता दिवे बंद केले आणि अगदी गडद अंधार झाला, काळोख केला, आता झोपायचंय. दिवे बिवे बंद केले, आपण पडदे ओढले, प्रकाश नाही कुठे, आता शांत झोपायचंय म्हणून अंथरुणावर पडलो आणि त्या अंधारात ज्याला पोचवून आलो होतो तो सांगायला आला की मी स्वर्गात जाऊन आलो. काय होईल? त्याचं काय होईल माहित नाही. आपण स्वर्गात जाऊ एवढं नक्की नाही ना. जे जातात ते सांगत नाहीत, जे सांगतात ते गेलेले नसतात. मग स्वर्ग आहे याला काय, कशावरून? याला एकच उत्तर आहे. याला पुराणांचं, गीतेचं प्रमाण आहे म्हणून. त्रैविद्या माम सोमपपा पूतपापा यज्ञरिष्ट्वा स्वर्गतीम प्रार्थयन्ते. हे प्रमाण आहे, त्याला प्रमाण आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचं वर्णन केलंय खाली. याच्यामुळे मग अमरावती वगैरे काय जे असेल ते, मला आता त्या ओव्या सांगून आपला वेळ घ्यायचा नाही आहे. पण स्वर्ग, धर्म, ब्रह्म हे आम्हाला प्रत्यक्षानं अनुमानानं कळत नाही. याला प्रामाण्याची गरज असते. आणि काही गोष्टी हे स्वरूपानं ओळखाव्या लागतात. जीव कसा ओळखायचा? प्रमाण काय आहे जीवाला? प्रमाण नाही. जीवाचं सामर्थ्य काय? अरे अल्पज्ञ आहे तो, त्याचं काय सामर्थ्य असणार आहे? मग त्याचं स्वरूप बघा. कोण आहे तो? तुका म्हणे कैची किव कोठे जीव निराळा. हे त्याचं स्वरूप बघावं लागतं. स्वरूपानं जीवाची ओळख पटवून घ्यावी लागते, सामर्थ्यानं मायेची ओळख पटवून घ्यावी लागते. ब्रह्म, धर्म, स्वर्ग आदी संकल्पना प्रमाणानं पटवून घ्याव्या लागतात. अशी एक त्याची शास्त्रीय मांडणी आहे. कशाकरता मी आपल्याला सांगितलं? याच्याकरता प्रमाणानं पटवून घेणाऱ्या गोष्टी. ब्रह्मविद्या कशी कळणार आपल्याला? मला झालेलं ज्ञान हे परिपूर्ण, व्यापक आणि एक आहे, हे आम्हाला कळणार कसं? मला झालं म्हणून हे त्याचं उत्तर नाही ना. हे त्याचं उत्तर नाही. एखादा मनुष्य आहे, मी त्याच्याबद्दल बोलताना दुसऱ्या माणसाला असं सांगितलं की अरे तो माणूस फार खरं बोलतो. माणूस फार खरं बोलतो बरं का, तो कधी खोटं बोलत नाही, खरं बोलतो तो. मग ह्याने विचारलं कशावरून तो खरं बोलतो? तर मी त्याला उत्तर असं दिलं की तो स्वतः सांगतोय ना मी खरं बोलतोय म्हणून. चालेल का? असं चालेल का? मला झालेलं ज्ञान परिपूर्ण आहे असा भ्रम सगळ्यांनाच असतो. असा भ्रम सगळ्यांनाच आहे. मला जेवढं केवढं ज्ञान झालेलं आहे ते ज्ञान परिपक्व आहे, परिपूर्ण आहे, प्रगल्भ आहे, सखोल आहे असा भ्रम सगळ्यांनाच असतो. आणि सगळ्यांनाच तो भ्रम असतो म्हणूनच भ्रमानं ते त्याला ज्ञान म्हणत असतात. हेही पटणं अवघड आहे. हां, कारण ज्याला ज्ञान होतं तो मला ज्ञान झालं हे म्हणतच नाही.
उपनिषदाने त्या संबंधामध्ये केनोपनिषदाच्या सुरुवातीला जाऊ द्या, यस्या मतम तस्य मतम मतम यस्य न वेदसः अविज्ञातम विजानताम विज्ञातम अविजानताम असं त्या संबंधामध्ये उपनिषदाने म्हटलंय. सोडून द्या. आता ज्ञान झालं, मला ज्ञान झालं हे जे तोंडानं सांगतो ना त्याला ज्ञान झालेलं नसतं. पण मला काहीच कळत नाही हो असं म्हणणाऱ्यांना सगळं माहिती असतं. याला प्रमाण काय तर ज्ञानेश्वरी हे त्याचं प्रमाण आहे. ज्या ज्ञानोबाराय असं म्हणतात ज्ञानेश्वरीच्या शेवटी, शब्द कैसा घडीजे प्रमेय कैसे पाचडीजे, अलंकार म्हणजे काय ते नेणे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात शब्द कसा निर्माण होतो, प्रमेय कसं सांगितलं जातं, अलंकार म्हणजे काय असतं मला काही माहीत नाही. आणि मग कुणाला माहिती आहे? हे ज्ञानेश्वर महाराजांना माहिती नाही तर मला माहिती आहे असं म्हणणारा अजून दुसरा कोणी जन्माला आला नाही. पण ज्या अर्थी ते मला माहिती नाही असं म्हणतात याचाच अर्थ त्यांनाच हे सगळं माहिती आहे, त्यांच्याशिवाय कुणाला माहिती आहे. कारण त्यांनी केलेल्या अलंकाराची मांडणी ज्ञानेश्वरीतली जर आपण बघितली तर याच्यापेक्षा जास्त अलंकार मराठीमध्ये अन्यत्र कुठं वापरलेले आहेत मला दाखवा. मी तर म्हणतो संस्कृतात दाखवा. जरा क्षमा मागून स्पष्ट बोलतो. अरे कुठला अलंकार आला नाही. संस्कृतातही जे अलंकार वापरले जात नाहीत ते अलंकार ज्ञानेश्वर महाराजांनी वापरून दाखवले. म्हणजे अलंकाराच्या जेवढ्या केवढ्या प्रकाराची मांडणी आपल्याला